कृष्ण चपटा झाला बाई दिसतं काही कृषी मोहराला पाणी गुडळ झाले हे आता ही लंबळ घाल आहे आता गोल कृष्ण दाखवतो कुठला झाला चपटा आता ह्याला गोल आहे कृष्णचे आता बघा दिसतं पूर्ण गोल आहे कृषी हे का दिसतं म्हणजे होट आलेला हे क्लिअर आहे हा हेत न चाललं हळूहळू बरं का आता हेत न वाढला या बाई दिसतं होठी इकडे क्लिअर आहे हो का चपटा झाला कशामुळे दाबला असं संपला खाली जाऊन मला संपला संपले हे काय खाली होगा तोंड खालच्या फक्त 5 फूट अंतर तो चपटा झाला मोटर तले 35 फूट हे मोटर पुढे धरलाय जाते खाली मोटर तिथं मोटर जाते ही काढा फक्त ही शिक मोटर मानून जाते खाली शिक काय मग त्याला आधार कसं बारीक रस्ते लाज करून एवढी असली रशी भेटती ही 18 रशी आहे 18 दिन किती झालं 32 झाली 32 एम झाली मग असतात किती 1.5 इंच वर्ष असतं फक्त काळ्या अंधाराशी काय राहायचं नाही असलीच नाही लागते करून लागते एक 8 एम लागते रेशमची बॅसी चलते नग 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 घासून रेशीमची लगेच होते रेशीम तुटते कुजती ती नाही इकडे बघा आता त्याला बरं लंबळ झालं दिसतं बघा इथं जमिनीपासून किती पोटा फक्त बघा आपला त्यावर दाखवत असेल किती फोटो घेतले आपला होता आपला वावा नक्की किती चपटा झाला बघा आता तिथला सोडा कधी इथं वावा कृष्ण संपला बरोबर कृष्ण संपला अडपडा ती फक्त रशी बार केला खाली खाल्लं नाही तिथे कृष्ण तिथे तरलेला आहे त्याच्या पुढे खाली गेलं नाही ना तिथनं पुन्हा बारीक गॅस घेतलेला पंधरा बारीक लागला सोडा हातावर खाली बघा ना कडेपर्यंत सोडा मग सोडा गाळ कुठं आहे कळते ना नाही बघ कळतंय गाळ कुठं आहे परत सोडायची मोटर ह्याला घासले मग हा तिला आता वाटतं त्याला जास्त ह्याला घासले मग तिथे गेलं ही रशी दाबणार ना त्याला व्यास वाढणार का नाही गाठ ती गाठ अडकत आहे ती आहे का ना ही गाठ अडकत म्हणजे गाळ किती आहे अडकडा बाय बोर काय नाही बोर तिला दिसत बोर खडाकडे सारी बोर आहे बघ काय नाही तसला विषय नाही त्याचा पाणी टिपका कोणीकडे जात नाही झरा किती याला जरा एक 60 फुटाला आहे आणि खाल्ला 300 फुटावर आहे सोयाबीनच्या टायमाला बोरनं वाहत होते इथनं वाहत होते म्हणतलं झालंय पाणी निघत नाही दाबाला पाणी जरा दाबाना पाणीच निघत आहे ना त्याला होलं पाडायची ती पाडली नसतील त्यानं 10 वर्ष झाले की त्याला पाडून किती झाला बिर असलं बरी 40 फुटावर 40 फुटावर 40 फुटावर आहे 60 फुटावर त्या साईडने पाणी वाजायला मोठं चालू असते आवाज खाली गेलं जरा आवाज चालू होते बरं आता पोस्तर काय त्याची अडचण आली नाही 10-12 वर्ष हे असं केव्हा होतं कृष्ण कशामुळे काय हे काय नाही आमच्यातले ते विक्रम मला लोकल लाईन होती ही पूर्ण पाईप असं चपटाला बाकी चपटेलं नाही जे लोखंड होतं का तेवढे गोल राहिले पाईपाचं आणि त्यातनं मोटर रिस्क मारत आली वरी ह्याला जाऊ तटली का क्रेशिंग वरी आला ओढला क्रेशिंग तर आता पूर्ण पाईप चपटा झाला लोखंडामध्ये लोखंड दाबला त्यानं एअरनं एअर होते याला एअर दाबतं हे आपल्या भागात कुठे बोर पडते का नाही कुठे असले की दाबते एअर नाही नसतील मग पाईप वरी फेकत असं काय 10 वर्षाखालचं कृषिंग आणि आताच्या कृषिंग मध्ये फरक आहे त्याचे किती झाडे ह्याची किती एक व्हिडिओ युट्यूबवर
आखी मोटर खाली गेली पूर्ण एअरनं. हे कृषी पाईप खाली गेली. उलट उपसी देखे की येरणं वरी हा, ते वाजाने गेली खाली हं. खाली तर अंगाम धरून. आता कळतं बोर किती राहिलं ते. आता 580 त्यातलं तर पाईप 100 फूट कापला. बागदाडा बघा. झरा बघा हे थोडं त्याला. झरा आहे तुम्ही म्हणलं मग असं झरा. चांगला वाटतं. खाली खाली थोडं वर आलं काय म्हणलं. हो, इथं बागदाडा. हे बघा, हे बोकडे थोडं खाली होतं, खाली होते थोडं खाली. पाणी भरपूर येते. हे काय हे खाली थोडं खाली होतं. हे खाली हे पोकळ काय आहे बघू. लेरा बोरला तशी काय अडचण नाही पण ते पाईपच दाबल्यामुळं कशी काय झालं काय पाईपच काय माहिती. होत बारकी असते रशी होत असते. सोडल्यावर काय अडचण नाही बांधल्यावर. चला काय ते शुक्रवार मोटरीला तिथे हे आहे ते घरी यायचं. कुठं हे पण हे मोटर जुनी झाली असते कवा भाई हंड्रेड नुकसान तर कवा हंड्रेड नुकसान होतं. म्हणून बारकी रेषेला हो झालं तुझं काय ठिकाणी. मग साईडने आपल्या 2 पट्ट्या बिल्डिंग मारा कडापर्यंत वरी पुन्हा काढायचं पट्टी सोडवायचं चपटी पण कापायला येणार आहे मग पट्टी. मोटर पट्टी ते साईड ना तसली पट्टी खाली उठायला मारायची. काय तर करावं ते शिव. रशीपेक्षा पट्टी प्लेन येते. हा प्लेन. पट्टी मारायचं जमते मला. पट्टी मारली मोठं वर्ष करावं लागतं बाहेर हा वर्षात. सर्विसिंग म्हणजे पट्टी चांगली का नाही बघा. तिला अडचण आहे. एवढं करावं लागतं मग हे नाही पर्याय मग पट्टी वापरते. आता गाडी देणं शक्य ना आता. बाकीचं बोर आहे क्लिअर फक्त खाली गाळातच तेवढा किती आहे काय माहिती. आता किती भरला कळत तर 580 बोर आहे. 580 आणि त्यातला साडेपाचशे. तर पाईप 100 फूट कापून दिलेला एक जणाला मामाला. आपलं बोर तर 580 निघते मग आता. नाही नाही ते खाली 100 फूट 100 बुजलंय फूट, खाली. हा. पाईप आपण 100 फूट कापलेला आहे त्यामुळे पाईप नाही. 480 ला 480 ला नाही खालीच 450. बुजलं हो. ज्यावेळेस आपण आता बोर कळते पाडला आपल्याला का आता कळते आपल्याला पण. बोर पाडला का त्यावेळेस काय झालं होय 100 आपलं फूट कळते पण बुजलं आता काय त्याला. म्हणून ती पाईपच वर राहिला 100 फूट. काय काय बुजलं म्हणजे ती बारका दगड बसता असला असं आहे आणि ना. ती झाडाला खाली पडते दगड बी. तेव्हा का आपण कॅमेरा हे काय सोल नव्हतं पर 100 फूटवर मोटर खाली जायचं ना. आता आपलं कळते पण काय त्याला. लाल आहे बघा. लाला थोडं लाला थोडा काय नाही हटत मग त्याला खटाखटा. थोडं लागला. इथं बागदाड दिसला बघा. थोडं खाली जा पाणी जात नाही कुठं. थोडं खाली जा. इथं दगड आहे आठ. लाला काय नाही लाल आहे लाल. कुबोड बादी इकडं बोर मग झालं पूर्ण पण. हम्म. वायरा कडक पण लय आलाय. वायरा दांडा बाहेर ते पहिले तीच मौन आहे तो. कडं पण फिरतं खाली. मोमो फिरत नाही. ती फिरत नाही गेलं फिरत नाही. वजा लागतं मारणार ते बाहेर ते. त्याला पिळा मारला कडं पण फिरते आणि त्याला वजाला मातना वायर कट व्हावं लागला. 3 बंडल झालं माझं तसलं. वडाला मग तिघ लागते 600 पडून 500 पडून त्याला चौघ लागतं वडाला. त्या हातात पडतं चोरलं तरी एकटी वाटतं माणूस. हो इथं तर असलं बागदाड. कुठं वर या थोडं. हे इकडे इकडं उभी वळा उभी थोडं उतरला कॅमेरा वर घ्या थोडा फिरवता गेला वायर. चला खाली खाली झालं फिरतं तसं. चला खाली थोडं खाली उभी वळा उभी काय नाही थोडा.
सोडताना वायर लय बोटात पडतं. अजून मी आहे त्याच्याकडं बाजूकडं झाड वायर आठवड्यात वायर खाली गेल्यावर तिघी तिघी लागते वाढायला त्याला. मग त्याचं वाकडं होऊन मधनं वायर तुटते ती हा आणि मुळकं पण तुटलेलं आतल्या तुटते ते. एवढं दांडातून वायर लांबलं ही कॅमेरा अडकून मोडलं तुम्ही होय लांबलं असं चांगलं पण आतली तार नाही तुटली. वायर दांडा जाम. हम्म. सरळ बारका आणि हे असते मोटरचं काय करायचं भितर जाऊन तरती आपलं वाटतं बरं भरलं पाहिजे भरलं खाली बसलं वाटतं बरं. नाही हे आता पुस्तक आता असं काय त्रास बी नाही ना पण ह्या वेळेसच ते क्रेशिंग कसं काय दाबलं गेलं काय हे कुठं करशील 4 केजी करशील काही हम्म. काही काही करशील 6 केजी काही. ते गाळ गेला काय की वाटलं म्हणून आम्ही परत एवढं वाढवलं काल. नाही म्हणून 10 इंची करशील झाड किती तर म्हणतं का एवढं झाड 10 केजी तुम्ही टेप लावून बघा केजी किती असते ते शेतकरी कोण बघत नाही गाडीवाला तसं जातं. आता ह्याच्यात जास्त घातलं ह्याला नाही. प्रिंट नसतं हम्म. केजी किलोमीटर लांब बघा तुम्ही केजी नसतं तेवढं. ते आम्हाला का उघड की पडलं ते बंदुकाला दवा दाखवला तेव्हा आम्हाला कळाला. आपलं कृषी 6 केजी असतं का त्याचं 4 केजी आहे. आपण जे 10 केजी म्हणतो ते त्यांचं 6 केजी आहे. मग कसला झाड झाला पाहिजे ते हे कृषी मध्ये हे जे फरक आहे झाडाची मग हे 10 वर्ष काढला आधी कृषी. शेताकडे ह्याच्यापेक्षा पातळ आहे कडून लईच फाटला पाईप ते आपाचा बी तसला स्वतः लोखंडी घालावा तर जंगते. आपण आपल्याला बोर मोटर लगेच झाला किती 2 महिने ठेवल्या. खाली पाणी गडू आला बघा हे बोर संपत आला आहे अजून. नाही पण गडूळ दिसला त्याला मग अभिषेक क्लिअर दिसना. लाईट शेतातली नव्हती म्हणून 10ला जाणार होती म्हणून आता आमच्या लाईट दिवसा गेली कायमची. ते मोठा डिपो चालू आहे रात्री लाईट नाही आता कंटिन्यू दिवसा लाईट आता. आपल्याकडे होईल चालू परत. तुमच्याकडे नाही होत तुमच्यावर लोडले आहे त्यामुळे लोड आहे 3 डिपो तुमची ती मोटर 3 डिपो मोटर. 4-5 गाव आहेत आमच्या. वडगाव केमवाडी आमच्या काढलं कुठं बारके गाव आहे ते ह्याच्या मग गावात इथून लाईट जुळली की आता नाही 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 बंद केली. बंद होती पहिली कधी पहिली होती अरे आता मध्ये जुळल्या बामणाच्या वावरात सगळे पोल नीट केले सरळ वाकड झाले. नाही बंद काठी डीपी यांना सेपरेट सबस्टेशन झाले त्यामुळे अरे त्या दिवशी आहे काय मी पेरताना जुळली असेल काय तर घोटाळा झाला का सांगू का? काय उष्ण बघून 2 पोल पडलं होतं मला पेरायला उभा थांबिलं होतं रे म्हणून म्हणजे तुमची सावर लाईट गेली मग काढून तुम्हाला गावठाण बघावं लागतं. आता आमचं म्हणजे मागच्या डिपो जळाला चुकून लाईट आलती नाही ते म्हणालो साहेब म्हणून म्हणालो मी पण मला तर काम माहिती मग त्यांना वरून चार रस्ते ते चालू करून ठेवावं लागतं. वाकडं झालं बाबा मग सगळं सरळ पोल गावठाण बंद करून जमत नाही का जमतं गावठाण बंद करून संपलं काय नाही ऐका अजून चालू. थोडं निळं दावाला म्हणजे पण थोडं गडळ आलं खरे. नाही वरे वरे होतं थोडं काय थांब थोडं खाली दगड आहे थांब थांब दगड आहे थांब किती पुढे गेलं बघ तुम्हाला काय म्हणलं दगड तो लाल चिपा मीटर बघ माहिती देते ही लाल ही आली ही 2 ठिकाणची खूण आता 500ची एक आहे ना 470 मीटर बघ तिथे 142 करा मोबाईल फोन केली करा आपल्या मोबाईलला बघ आता नवीन फोन करतो 142 नाही इथं आहे 142 43 असं 43 475 बघा माती लागल्यामुळे 2 वाटलं 400 म्हणजे आपली मोटर तिथपर्यंत जातच नाही
तिथपर्यंत जाते मला दगडाचं आपलं दिसायला तिथं तिथपर्यंत जाते मोटर हा, मग तुम्हाला काय म्हणलं बोर नाही भरला आपला मग पहिले बी तसं झालं तिथपर्यंत मोटर सोडली होती आम्ही थोडं कॅमेरा जाते इकडे हा बघू दे की. गेला खाली कॅमेरा वर फिरा असं. वर आलं. नाही जाऊ दे खाली खाली गेलं तर खाली वर आलं का खाली नाही खाली दगड ती हळू एकदम हळू जाते खाली जा त्याला भरावं लागतं एकदा कशाला बरोबर करता नाही एवढ्यावर बी पाणी निघत ना आमचं मग काय बरोबर करता पाणी निघत नाही एवढ्यावर बी वरी सोडली का चल बघ 475 ला बी सोडली तर पाणीच निघत नाही टेन्शन नाही गेलं खाली आता बघ किती गेला खाली. लाईट आले तेव्हापासून चालू होत तेवढ्यावरच आपण पाणी जाते मोटर वजन खाली दगडती हा जाते खाली दगडती जाते का संपला बोर येतो थोडं तर खाली उगं हा थोडा आहे खाली थोडा आपल्याला काय टेन्शन दगडात त्या हा उगा थोडा आहे खाली म्हणजे जास्त आहे ती थांब मीटर घे त्याला बघू मीटर बघू आपला कॅमेरा गेला बघू आता यानं कळतं 144 हा थोडं तर खाली गेले वडावर 6 फूट वाढले ती खाली 400 पहिलाच बुजलाय बरोबर वडावर पहिलं काय झालं आम्ही मोटर वर दगड बघा. बुजला होता 100 फूट का दगड दगड खाली घ्या काढू दे वर पडला दगड वर काढ संपले बोर 144 भरले की ते झाला मग किती झालं 144 मग असे 465 झाला किती 465 किती वाढलं 2 तर मीटर वाढलं 72 झालता हो 72 झाला आता पण आता 72 झाला 472 झाला आता 472 30 फूट कमी बघा 500ला मग बरोबर आहे, एवढी मोटर 550. जात ना आपली 400 500 नाही 80 फूट आता आपला कॅमेरा बोर एवढा क्लिअर कळाला आपल्याला 550 फूट वर आहे आपला हा. त्यात मग ती वरी पहिलाच बुजलेला आहे तेवढा मग 50 फूट बुजला पहिला हा पहिलाच बुजलेला आहे 50 कसं 130 फूट बुजला पाईप तर 100 फूट काढलं कापलेला आपण